घ्यावा निरोप म्हणतो देवाता, धन्य झालो चरणी तुझे नाथा. तुझे चरणी मन गुंतले, सोडता सोडीना झाले. घ्यावा निरोप, घ्यावा निरोप, घ्यावा निरोप म्हणतो देवाता, धन्य झालो चरणी तुझे नाथा. सद्गुरूंचा सगुण सहवास म्हणजे काळोख्या रात्री लख्ख चंद्र प्रकाशात दिव्य स्नान केल्याचा अनुभवच. एका कोमेजलेल्या फुलावर अचानक दवबिंदू पडावेत आणि ते पुन्हा टवटवीत व्हावं, असा लोभस अनुभव. आणि हाच अनुभव नाशिककरांनी दोन्ही दिवस घेतला. सोहळ्याच्या सांगतेवेळी प्रत्येक भक्ताने हे अद्वितीय क्षण आपल्या हृदयात साठवून सांगता आरती केली व आपल्या लाडक्या गुरुदेवांना पुढील नियोजित मार्गावर प्रवास करण्यासाठी निरोप दिला. पण 2 दिवस जणू या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी भक्तीचा मळाच फुलला होता. औचित्य होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे, जो आयोजित केला होता दिनांक 9 व 10 डिसेंबर 2024 रोजी उपपेठ उत्तर महाराष्ट्र नाशिक येथे. दोन्ही दिवशी रामशेजच्या या पवित्र परिसरात विलक्षण तेजस्वी लहरी आणि आध्यात्मिक स्पंदने जाणवत होती. भाविकांची तुफान गर्दी कार्यक्रम स्थळाकडे सरसावत होती. सर्वजण परमपूज्य जगद्गुरु माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. परमपूज्य जगद्गुरुश्रींचे कार्यक्रमस्थळी शुभागमन झाले आणि भाविकांनी अतिशय जल्लोषात वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. स्वस्वरूप संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते परमपूज्य स्वामीजींचे पूजन संपन्न झाले व सुहासिनी भगिनींनी जणू पंचप्राणांच्या ज्योतींनीच औक्षण केले. विविध रंगांच्या सुरेख फुलांनी सुसज्ज पायघडीवरून मंत्रघोषात परमपूज्य जगद्गुरुश्रींनी संतपीठावर शुभागमन केले. संतपीठावर आगमन होताच संपूर्ण सभामंडप जय जयकारांनी दुमदुमून गेला. सर्वजण आपल्या लाडक्या सद्गुरूंना डोळे भरून पाहत होते आणि परमपूज्य स्वामीजी सुद्धा त्याच मायेने आपल्या लाडक्या लेकरांना निहाळत होते. जणू जीवाशिवाच्या भेटीचा मधुर संगमच होता हा. परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या सगुण स्वरूपाचे प्रत्यक्ष पंचोपचारे पूजन करण्याचे सौभाग्य उपपीठ उत्तर महाराष्ट्राच्या भक्तगणांना लाभले. तदनंतर भक्तिमय वातावरणात उत्साहाने आरती संपन्न झाली. हा अलौकिक क्षण म्हणजे सर्वांसाठी क्षीरसागरातील अमृताचे स्नानच होते. स्वागत गीतानंतर परमपूज्य गुरुमाऊलींच्या अमृतमय प्रवचनाची प्रतीक्षा प्रत्येक जण करत होता. प्रवचनात परमपूज्य स्वामीजींनी सांगितले की जो मनुष्य जन्म मिळालाय तो मनुष्य जन्म नुसता संसार करण्यासाठी नाही आहे. तुमच्यासारखे बाकीचे पण प्राणी संसार करतात. ती कुत्री, मांजर, गाढव, घोडा सगळे प्राणी हे संसार करतायतच. आपण काय वेगळं नाही करत, त्याच्यापेक्षा वेगळे आहोत. म्हणून आपण आता काय केलं पाहिजे, संसार करता करता मी कोण, माझा जन्म कशासाठी झालेला आहे, मी नेमकं काय केलं पाहिजे. प्रपंच तर करणारच आहे, पण या चराचरामध्ये मी कसा आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला जन्म दिलाय देवाने.
आणि मागे जे काही पाप पुण्य तुम्ही केलेलं आहे ते पाप पुण्य इथं लिहिलेलं आहे ललाटामध्ये, ते घेऊन आलाय. म्हणून तुम्ही सुख दुःख भोगताय, सुख पण भोगताय आणि दुःख पण भोगताय. त्या दुःखावर मात करून आपण पुढे जाऊ शकतो हे सांगण्यासाठी मी आलेलो. भक्ती केल्यामुळे काय होतं, वैज्ञानिक दृष्ट्या तुम्ही डेव्हलप होता. इथे अंतःकरण आहे छातीमध्ये, ते बघता येणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही साध्या डोळ्यानं बघताय. त्याच्यासाठी ज्ञानचक्षु पाहिजे, मग कळणार अरे इथे बुद्धी आहे, इथे मन आहे, इथे चित्त आहे आणि इथेच अहंकार आहे. आपण म्हणतो ना युगो हट झाला. कुठं असतो युगो? इथे. तो युगो आला कुठून? शरीरातच आहे. ह्या शरीरामध्ये तो युगो येतो का? अहंकार का येतो? अहंकार रजोगुणामुळे येतो, तमोगुणामुळे येतो, सत्वगुणामुळे येतो. तर हा रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आहे कुठे? तो आपल्या रक्तात आहे. तर हे असं कोडिंग आहे सगळं, याला विज्ञान आहे, हवेत अध्यात्म नाही आहे. हे लक्षात द्या. हे चेटूक नाटूक जंतर मंत्र सगळं स्वतंत्र प्रकार यांच्या नादी लागू नका आणि वैज्ञानिक जगा. तुम्ही ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये हा रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, तुकोबारांनी सांगितलं ना, रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी याच गुणी जगे वाया गेले. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण आपल्यामध्ये आहेत, तर रजोगुण आणि तमोगुण नको आहे आपल्याला. तम म्हणजे काय? नरकाची केवळ, रजतो सबळ मायाजाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अनिर्. सत्वगुण वाढवा. स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. ज्यावेळी आपण दुसऱ्याचं वाईट करत नाही त्या मनामध्ये सात्विकता वाढते. परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या अमृतमय प्रवचनाचा लाभ घेतल्यानंतर समस्या निवारणाला सुरुवात झाली. दोन्ही बाजूंनी रांगेतून भक्तगण परमपूज्य स्वामीजींकडे येत होते. एका बाजूला भक्तगण आपल्या समस्यांवर योग्य मार्गदर्शन प्राप्त झाले म्हणून कृतज्ञता व्यक्त करत होते, तर दुसऱ्या रांगेत भाविक चरण दर्शनाचा लाभ घेत होते. कोणी दुरूनच मुखदर्शन घेऊन आपले भाव मनोमन प्रकट करत होते. परमपूज्य स्वामीजींच्या अमृतवाणीचा दुर्लभ आनंद सलग दुसऱ्या दिवशीही उपस्थित भाविकांना अनुभवण्यास मिळाला. दोन्ही दिवस भाविकांनी परमपूज्य गुरुमाऊलींच्या सगुण सहवासाचा आनंद लुटला. संपूर्ण कार्यक्रमामध्ये विविध सेवांच्या माध्यमातून गुरुसेवक निस्वार्थ भावनेने सेवा करत होते. परमपूज्य स्वामीजींच्या प्रेरणेने सर्व काही सुनियोजित पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. पहिल्या दिवशी 620 भाविकांनी उपासक दीक्षा घेतली, तर दुसऱ्या दिवशी 1344 भाविकांनी साधक दीक्षा घेतली व आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर चालण्यासाठी आपल्या जीवनाची धुरा परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या हाती सोपवली. दिवस सरत होता आणि भक्तगणांची गर्दी वाढतच होती. आपल्या जीवनात सद्गुरूंचे महत्त्व अतुलनीय आहे आणि हे या कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक भक्ताने अनुभवले. संध्याकाळी सूर्यनारायण अस्तास गेले आणि कार्यक्रमाच्या सांगतेची वेळ आली. आपल्या प्राणप्रिय गुरुदेवांना निरोप देताना हृदय भरून आले होते, परंतु उत्साह मात्र तसूभरही कमी झाला नव्हता. त्याच उत्साहाने, श्रद्धेने सांगता आरती झाली व परमपूज्य गुरुमाऊलींनी कार्यक्रमाची पोचपावती दिली व शुभाशीर्वाद देऊन पुढील नियोजित मार्गासाठी प्रस्थान केले. अशा प्रकारे हा 2 दिवसीय अविस्मरणीय असा कार्यक्रम दिमाखात पार पडला. श्री गुरुदेव.